आपलं चॅलेंज आहे। माझ्या गावची ग्रामसभा घेतो, त्या ग्रामसभेला तुम्हाला सांगतो तिथं समधी जण या। तुम्हाला सांगतो भाताचं बघुलं जर शिजाय घातलं, 1 शीतावर भाताची परीक्षा होती। आज समाजामध्ये 20 पेरण्याचं काम ही 2 माणसांनी केलेलं आहे आतापर्यंत। गावामध्ये माझ्या गावामध्ये त्या ठिकाणी समदा समाज समान आहे। माळी समाज तितकाच आहे, धनगर समाज तितकाच आहे आणि मराठा समाज सुद्धा तितकाच आहे। आज आमचे हे सुद्धा एवढीची सुद्धा कुठे गावामध्ये समाजाबद्दल एकमेरीचा रोष कुणावर नाही, परंतु या राज्यकर्त्यांनी ही 20 वरून पेरल्यामुळं गावागावापर्यंत ही 20 गावागावात। नमस्कार, मी ओमकार शेंबडे, आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज। खरं तर आपण आज अंतरवाली सराटी या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी आज कुठून आलाय दादा? श्रीगोंदा जिल्ह्यात, श्रीगोंदा तालुका, नगर जिल्हा। हो, नगर। काय सांगाल, काय भावना आहेत? आज तुम्ही 23 तारखेला ज्या ठिकाणी आलायत, 23 तारखेला येण्याचं कारण की उद्याचा जे 24 तारखेचा निर्णय होणार आहे, या निर्णयाकडे आमचं बारकाईने लक्ष आहे। आणि आता जे 8 महिन्यापासून जो हा आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, या लढ्याकडे जर बारकाईने जर बघितलं तर या 8 महिन्यामध्ये एवढा समाज रस्त्यावर आहे, पण एक गालबोट लागायला कुठं तयार नाही। एवढी मुंबईची वारी झाली, त्याच्यामध्ये आरशाला आरसा सुद्धा कोणाचा लागला नाही। एवढं शांततेमध्ये हे समजा वातावरण चाललेलं आहे, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेलं आहे। पण ह्याच्यामधून जी काही घटना घडत आल्या आतापर्यंतच्या, की सरकारने 30 दिवसाचा वेळ मागितला होता, 40 दिवस दिले, त्याच्यानंतर 8 दिवस उपोषण करायला लावलं, त्याच्यानंतर सुद्धा कायदा पारित करण्यासाठी अधिवेशन बोलावलं आणि त्या कायदा पारित करण्यासाठी अधिवेशन बोलावलं, त्याच्यामध्ये कायदा पारित ह्या सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करायचा एक शब्द सुद्धा यांनी वापरला नाही। आणि हे 10% आरक्षण कुठलं काढून कुणाला दिलं हे आम्हाला माहित नाही। आणि आमची ती जरांगे पाटलाची ती मागणी सुद्धा नाही। ती मागणी आमची नसताना, थोडंसं पुढे या, ही मागणी आमची नसताना ही विनाकारण आमच्यावर ही 10% लादलेलं आहे, ते आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु आम्ही ओरिजिनल कुणबीत, निजामशाही काळामध्ये तेल्यापासून बामणापर्यंत सर्व कुणबीत, आम्ही जर ओरिजिनल जर कुणबी असेल तर त्या कुणबीमधून आम्हाला बाहेर कोण काढणार? काय कारण आहे आम्हाला बाहेर काढायचं? आज जाती जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली 20 पेरण्याचं पाप हे राज्यकर्ते करीत आहे। आज भुजबळ आणि पडळकर हे 2 माणसं सत्तेमध्ये आहेत। आज भाकरीचा टोपला आम्ही त्यांच्या हातात दिलेला आहे आम्हाला वाढायसाठी, पण ते काम त्यांनी केलेलं नाही। ते लोकांना न्याय द्यायचा ही काम त्यांच्याकडे आहे, पण त्यांचं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे। कारण त्यांनी आज समाजामध्ये 20 पेरण्याचं काम ही 2 माणसांनी केलेलं आहे आतापर्यंत। मला धनगर समाज आणि माळी समाजाला मला विनंती करायची आहे, गावागावामध्ये माझ्या गावामध्ये त्या ठिकाणी समदा समाज समान आहे। माळी समाज तितकाच आहे, धनगर समाज तितकाच आहे आणि मराठा समाज सुद्धा तितकाच आहे। आज आमचे एक सुद्धा एवढीची सुद्धा कुठे गावामध्ये समाजाबद्दल एकमेरीचा रोष कुणावर नाही, परंतु या राज्यकर्त्यांनी ही 20 वरून पेरल्यामुळं गावागावापर्यंत ही 20 गावागावापर्यंत यांचं ही 20 पोहोचलेलं आहे। सरकार जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का त्याच्या माध्यमातून? ऐका, हा प्रयत्न कोण करतय? हे फक्त राज्यकर्ते करतात। हे सर्वसामान्य माणसाला अजिबात याचं घेणं देणं नाही गावामध्ये। बरं, मला एक सांगा, तुम्ही ज्या गावातून येत आहे त्या गावात, तुमच्या गावात ओबीसी समाज बी असेल की? मी सांगतो ना तुम्हाला, आपलं चॅलेंज आहे। माझ्या गावची ग्रामसभा घेतो, त्या ग्रामसभेला तुम्हाला सांगतो तिथं समधी जण या। तुम्हाला सांगतो भाताचं बघुलं जर शिजाय घातलं, 1 शीतावर भाताची परीक्षा होती, एकाच गाव तपासायचं, एकच ग्रामपंचायत आपल्याला तपासायची। आणि ही जे म्हणतात ना वंशावळ जुळत नाही, आमचं 100-150 वर्ष आपल्याला भूतकाळात पाठीमागे जायचंय। भूतकाळात जाऊन, भूतकाळात गेल्याशिवाय तुम्हाला भविष्यकाळ दिसणार नाही। तर भूतकाळात गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गावामध्ये मर्यादित कुटुंब होती, त्या मर्यादित कुटुंबामध्ये एक झाड आहे, एका झाडाचा व्यास वाढला, त्याला फांद्या आल्या, पानं आली,
सर्व काय आलं, पण आज ती आरक्षणाचं तुमचं जे वंशावळीचं झाड आहे ती यांनी कढई पत्रात घातलंय. कुठे घातलंय? कढईमध्ये घातलंय शिजायला. प्रत्येक तालुक्यामध्ये कढई पत्र आहे. त्या कढई पत्रामध्ये ही तुमचं वंशावळ घातलेली. प्रत्येक जण रोज तुम्हाला सांगतो त्यात 50 माणसं उचकायला आहेत. तुमच्या कागदाचं मला काही घेणं देणं नाही. समधी कागद अशीच वाऱ्याने गेली. आणि आज हेच तुम्हाला सांगतो, हेच लोक तुम्हाला वंशावळ जुळवायला सांगतात. वंशावळ खरी सरकारने जुळवायची आहे. मी माझ्या ग्रामपंचायत, मला सरकारला चॅलेंज करतो. माझी आनंदवाडी ग्रामपंचायत आहे, माझ्या गावची ग्रामसभा घेतो. समजा सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी बोलवून घेतो आणि बोलवून घेऊन त्या ठिकाणी सर्व लोकांना जनतेने आपली आपली मतं मांडायच्यात. आणि त्या ठिकाणी जर एकही माणूस जर विरोधात नाही बोलला तर त्या ठिकाणी एकाच ग्रामपंचायत मध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा निकाल त्या ठिकाणी लागणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता या व्यवस्थेपुढं या बाबांनी जे मांडलंय ते खरंच पाहण्यासारखं आहे. कॅमेरामॅन निखिल सावेसह मी ओमकार शेंबडे थांबतो. धन्यवाद.